मिरज पूर्व भागात गारपीट, द्राक्ष, शाळू, केळी, मका, आंबा, ढबू मिरची तसेच विविध पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले। मल्लेवाडीसह मिरज पूर्व भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकतेच द्राक्ष, शाळू, केळी, मका, आंबा, ढबू मिरची अशा पिकांवर गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रात्री अवकाळी पावसाने मिरज पूर्व भागाला झोडपून काढले। भल्या मोठ्या गारा पडू लागल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सगळीकडे धावपळ उडाली। रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उड्डाणपुलाखाली आसरा घेण्याची वेळ आली। शेतामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत गारा वितळल्या नसल्याने सर्वत्र गारांचा थर साचून होता। मार्च महिना सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोसायटी बँका यांची कर्ज भरण्यासाठी फोन येत आहेत आणि त्याची जुळवाजुळव सुरू असतानाच येणाऱ्या पिकातून फायदा होईल आणि त्यातून बँकांची कर्जे भरण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा निसर्गाने त्यांच्यावर अवकृपा दाखवलेली आहे आणि क्षणात होत्याचे नव्हते केले आहे। मल्लेवाडी येथील शेतकरी विशाल वसंतराव शिंदे यांच्या ढब्बू मिरची प्लॉटमध्ये गारांचा थर सकाळी 9 वाजताही पाहायला मिळाला। एका बाजूला नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी लाखो रुपये शेतीमध्ये खर्च करायला लागतात, मात्र अवकाळी पाऊस, गारा यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये, शेतकऱ्याचे भविष्य या गारांच्या बरोबर पाण्यातून वाहून जाते असंच म्हणावं लागेल। प्रशासनाने वेळीच पंचनामा करून या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी केली जाते आहे। माझं नाव विशाल वसंतराव शिंदे, राहणार मल्लेवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अतोनात काल रात्री पाऊस पडल्यामुळे आमच्या पिकाचं अतोनात नुकसान झाले। जवळपास मी या मिरची पिकासाठी 3 लाख रुपये खर्च केलेत व भयंकर गारपीट पडल्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। भाजीपाला, तरकारी, ऊस पिकं, द्राक्ष पिकं ह्याच्यात कुणाचं काय राहिलेलं नाही। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं आम्ही करायचं काय? शेतकरी हातबंद झालेला आहे। या निसर्गामुळे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हे गारांचं प्रमाण बघा, आज जवळजवळ 15 तास झाले। काल 7 वाजता गार पडल्या, आज 10 वाजले तर अजूनही गार अशी रानात अशी गार शिल्लक राहिलेली आहे। सगळं 1 एकरामध्ये सगळं शिल्लक राहिलेलं आहे। ही गार अशी पडल्या, कुठं झाडाला पान, कुठं काय काय राहिलेलं नाही, काय नाही। याच्यावर सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं एवढंच आमची विनंती आहे व नुकसान भरपाई व तातडीचा पंचनामा होऊन त्याला नुकसान भरपाई व पंचनामा करण्यात यावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।